मराठी विनोदी कलाकार म्हणजे हसण्याची हमी। चला पाहूया असे 5 मराठी कलाकार ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हसवून गदगद केलं। 5व्या नंबरवरती येतात लक्ष्मीकांत बेर्डे। असं कर नको बाबा, काय बी करणी त्या पाराला शोधून का? तुझा काय संबंध? अरे यांच्याच बंगल्यावरचं वॉचमन आहे मी बाबा। हसवा आणि हसवा। लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव म्हणजेच विनोदाचा विस्फोट। त्यांच्या तो चेहऱ्यावरील भाव, झटपट संवाद आणि अफाट एनर्जी अशी ही बनवा बनवी ते धूमधडाका पर्यंत सगळ्यांच्या हृदयात घर केलंय। 4थ्या नंबरवरती येतात अशोक सराफ। आचार्याची बायको वेडी काय, आचार्याच्या जानव्याला किल्ली काय, जानव्याची किल्ली वेडी काय, बायकोची जानवी आचारी काय। अशोक मामाचं नाव घेतलं की चेहऱ्यावर हसू येतं। त्यांच्या टायमिंगचं कोण काय बोलणार, अंधारात चंद्र असो की एक डाव भूताचा, त्यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही खूप हसवलं आहे। 3ऱ्या नंबरवरती आहेत महेश कोठारे। मग काय दोस्ता, जमणार ना सगळं बरोबर? अरे तुझा कोट्याधीश बाप बनून अशी छाप पडतो की तुझा खरा बाप आला तरी त्याने मला विचारलं पाहिजे, काय खरा बाप मी का तू? महेश कोठारे यांना फक्त दिग्दर्शकच समजणं म्हणजेच विनोदाचा अपमानच आहे। धडाकेबाज, धमालबंड आणि झपाटलेला सारख्या सिनेमात त्यांनी विनोदाला एक वेगळीच झिंग दिली आहे। 2ऱ्या नंबरवरती येतात भाऊ कदम। पुन्हाच्या लाही लाहीने पाय माझे जळतात, वा वा वा, म्हणून काय झालं, उन्हामुळेच तर पापड वाळतात। पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला, आणि पायच जर भाजले नाही तर मलम कुठे लावणार का तुम्ही सांगा। भाऊ कदम म्हणजे प्रेक्षकांच्या हास्याची बॅटरी। चला हवा येऊ द्या मध्ये त्यांचे पात्र, त्यांचे अडखळणारे संवाद एकदम झक्कास असतात। भाव येतात आणि सेटवर धुमाकूळ चालू होतो। 1ल्या नंबरवरती येतात भारत गणेशपुरे। हा ना, म्हणजे शंका आली म्हणून विचारतो बरं। म्हणजे तसं माझ्या मनात काही नाही आहे काय ना, पण भाऊ म्हणजे या पोरीच्या लग्नाला इतका टाइम कामून लागला असेल भाऊ। त्यांच्या चला हवा येऊ द्या मधल्या भूमिका सुपरहिट झाल्या आहेत। हे होते आपले 5 फेमस विनोदी मराठी कलाकार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।